नमस्कार मित्रांनो, आज आपण कडाव येथील सुदामदादा पवाली यांच्या गोट्याची भेट घ्यायला आलो आहे आणि एक नवीन चित्र इथे बघण्यात आले की त्यांच्या बैलांसाठी सरावासाठी त्यांनी एक फाटी तयार केली आहे आणि या फाटीचा पूर्णपणे लाभ इथे असणारे सर्व बैलगाडा मालक घेत आहेत। तर त्यांच्या फाटीबद्दल त्यांना विचारू आपण की सरावासाठी एवढी उत्तमरित्या फाटी त्यांनी बनवली आहे आणि विनाशुल्क सर्वांना मोफत या फाटीचा लाभ घेता येत आहे। कष्ट आणि त्यांच्या बैलांची संपूर्ण माहिती आज आपण इथे पाहणार आहोत। चला तर त्यांची भेट घेऊया। मित्रांनो, गोट्याला व्हिजिट करताना आपल्याला सर्वप्रथम उंट दिसला। त्या उंटाबद्दल पण आपण माहिती घेऊ की नक्की उंट कशासाठी आहे आणि त्यांच्या तसेच भेट इतरही बैल आहेत। तर त्या बैलांची थोडी आपण विचारपूस करू, त्यानंतर संपूर्ण नमस्कार। नमस्कार दादा, नवीनच सर्व बैलगाडा क्षेत्रामध्ये एक तुमच्या नावाची वेगळी ओळख निर्माण झाली, ते म्हणजे नक्की तुमचं सर्वात प्रथम आमच्या चॅनलला परिचय द्या आणि त्यानंतर तुमच्या नादाबद्दल सांगा। नमस्कार, माझं नाव सुदाम पवाली, कडाव या ठिकाणी आम्ही रहिवासी आहेत आणि नाद म्हणलं तर मी एक मूळचा शेतकरी आहे आणि मी शेतकरी असल्यामुळं मला बैलांचा पूर्वीपासूनच नाद आहे आणि याच्या आधी आम्ही स्वतः शर्ती पण भरवलेल्या आहेत, परंतु बैलांना बऱ्याच प्रकारचं मारहाण व्हायची, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातून बाजूला गेलो होतो। पण आता एक 2-4 वर्षातून सर्व बदल झाल्यामुळं आम्ही परत त्याच्यामध्ये उतरलो आणि मागच्या वेळेस मी हा एक बैल पहिल्यांदा खरेदी केला पुशेगाववरनं आणि त्याने मागच्या वेळेस जवळजवळ 9 शर्ती केल्या, परंतु जास्त त्याला हे न भेटल्यामुळं, पैरा न भेटल्यामुळं तो जास्त काही पळू न शकला आणि यावर्षी मग आम्ही हे 2 बैल खरेदी केले परत। आता तुमची नवीन सुरुवात सांगायला गेलो तर तुम्ही जे नागोरी जातीचं वासरू घेतलंय आणि ते आदत असताना सुद्धा तुम्ही डायरेक्ट बिनजोडला नाव ठेवून 2 मोठ्या शर्यती केल्या। तर त्या वासराबद्दल काय सांगाल की कसं असतं, पहिल्यांदा जर वासरू घेतलं त्यात नागोरी असून पब्लिकला पळवलं, म्हणजे बऱ्याच प्रकारे एक डेअरिंग म्हणली तरी काही हरकत नाही। तर त्या मागचं काय सांगाल की डायरेक्ट पब्लिकला पळवलं त्याला? काय आम्ही जेव्हा वासरू आणलं ना तेव्हा मला पण वाटलं नाही काही वासरू असं एवढं पळलं आणि पब्लिकला चालव म्हणून, परंतु आम्ही ज्यावेळेस त्याला शिकवलं तर गाडी जवळ गेल्यानंतर, माणसं जवळ असल्यानंतर तो कुठल्याही प्रकारचा घाबरलेला दिसला नाही। नंतर आम्ही त्याला 2 ठिकाणी रेसल दिली, ह्या बैलाच्या जोडीला पण रेसल दिली, तो हातभर वाढून निघाला। त्यानंतर ज्याच्या गाल्यात आता तो पळतोय त्याच्या पण जोडीला तो जास्त पळायला लागला। मग मी विचार केला का आपल्याकडे एक ठाम बैल आहे, तो म्हणजे भगत। हे आता आम्ही 40 गावावरनं घेतलेला आहे त्याला आणि तो नंबर मधला बैल आहे तिकडं, त्यांनी चांगल्या प्रकारच्या गाड्या मारलेल्या आहेत। तर एक ठाम बैल असल्यामुळं आम्ही त्याची एक रेसल पण दिली होती वासराची, तेव्हा मला एक अनुभव आला। मी पण एक चांगला बैलांच्या माझ्याकडे तबेल्यामध्ये जवळजवळ 16-17 बैल होते पहिल्यापासून, म्हणजे शर्तीचे नाही पण इतर, पण मी ते वासरू ओळखलं काही 100% चालेल म्हणून मी डायरेक्ट डेअरिंग करून ते तिथं बिंजोडला लावलं। मला काय कुठल्या प्रकारची हार न जीत याची मला काही गरज नव्हती, माझं वासरू कसं पळतं हे मला बघायचं होतं, बस याच्यासाठी मी बिंजोड लावलं। त्यातल्या त्यात एक चांगल्या रकमेवरची बिनजोड तुम्ही केली आणि जिंकल्यानंतरचा पब्लिकचा रिस्पॉन्स कसा काय होता? मग तिथे जिंकल्याच्या नंतर पब्लिक आम्हाला विसरली, वासराला बघायला जास्त गेली। म्हणजे थोडक्यात त्या वासराने सगळ्यांचं मन जिंकले, कारण चांगल्या प्रकारचं पळालं, पब्लिकला पळालं आणि बऱ्याच लोकांचं सांगणं असं आहे का ही जी वासरं आहेत ही सहजाची शर्तीनं आपल्याकडे चालत नाही, कारण आपल्याकडे जी पब्लिक भरपूर असते, बरोबर इतर ठिकाणी पब्लिक बाजूला असते, आपल्या इथली पब्लिक ही पाठीमध्ये असते, त्या पब्लिकला तो पूर्ण कापत शेवटपर्यंत सारखा पळाला। आता कसं असं दादा, पब्लिक जे तुम्ही बोलले की पाठीमध्ये पब्लिक असते, पब्लिकच्या बैलाला किती पण पब्लिकचा ठाम बैल असतं तर मुंबईच्या पब्लिकवर पळणं तितकं सोपं नसतं आणि त्यातलं तर ते आदत वासरू असून इतकं लहान वासरू आहे म्हणजे, तर ते पब्लिकला पळताना तुम्हाला पब्लिक कडून काय अपेक्षा होती की पब्लिकने कसं म्हणजे मैदानात राहावं? तसं पाहिलं तर मला जी अपेक्षा होती त्याप्रमाणे पब्लिकने आम्हाला सहकार्य केलं त्यावेळेस। तिथं थोड्या प्रमाणात एवढी काही जास्त पब्लिक नव्हती जेवढी अशी इतर ठिकाणी असते, परंतु मी पब्लिकला तुमच्या चॅनल तर्फे एक नक्कीच सांगेल का तुम्ही सर्व गाडाप्रेमी आहेत, तुमचं सर्व बैलांच्यावरती प्रेम आहे, तुमच्या स्वतःच्या बैलावरची आहे, तसं तुम्ही दुसऱ्याच्यावरती पण करता, परंतु फाटीमध्ये गेल्यानंतर तुमच्याकडनं काही ते चुकीचे प्रकार घडतात, त्याच्याने तुमच्यामुळं इतर लोकांचे जे मन आहेत ती दुखवली जातात। म्हणजे उदाहरणार्थ आपली इच्छा असते का बाबा ह्या ठिकाणी शर्ती आहेत, तिथं मोठे जोडे आले पाहिजेत, तिथं चांगल्या शर्ती बघायला भेटले पाहिजेत, मग त्यांना सहकार्य करणं ही आपली जबाबदारी। मोठी शर्यत केव्हा होईल, आपण जर का पब्लिक म्हणून चांगलं सहकार्य केलं तर तिथं चांगले जोडे येतील। तुम्ही जर का चांगले बैल पाळता त्यांच्या दगडी मारणार,
कुठेतरी कोणतरी गमचा मारणार, मग त्या बैलाचा जो स्पीड असतो तो कमी होतो. बरोबर. आणि याच्याने काय होतं, ज्या लोकांची उमेद असते, ज्यांना बैल शौकीन असतात, ते कुठेतरी कमी येतात. बाबा आपले बैल पळणार आहेत, पण या पब्लिक मुळे आपल्या बैलांना मार भेटतो. बरोबर. तर मी त्यांना हे हात जोडून विनंती कराल का तुम्ही जेणेकरून लांबनं जर का शर्ती बघितल्यात तर ते जे चांगले बैल गाडा मालक आहेत त्यांना नक्कीच गाडा उसकण्याचा आनंद होईल. आता दादा भगत तुम्ही खरेदी केला, त्यानंतर हे नागोरी आणलं कुठून, म्हणजे त्याची खरेदी कुठून झाली नागोरी वासराची? आम्ही राजस्थानला फिरायला गेलो होतो. मी दरवर्षी एक 10 दिवस तिकडे काढतो. राजस्थानला माझे मित्र आहेत. मग राजस्थानला फिरत असताना आम्ही युपी दिल्ली वगैरे इकडे फिरत असताना आम्ही नागोरीला गेलो, तिकडं नागोरला गेलो. म्हणजे गेल्यानंतर तिथं बरेच वासरं बघितली आम्ही. ती सुट्टी वासरं चरत असतात, परंतु एक मालकाकडे एक 25-25 वासरं बांधलेली होती. तिथे गेल्यानंतर आम्ही हे निवडून घेतली. प्रवीण पण माझ्या पाठी होता, त्याला चांगली ओळख असल्यामुळं आम्ही दोघांच्या संगमताने आम्ही ते लक्षात घेतलं का हे चालेल म्हणून. तर त्या हिशोबाने आम्ही ती चॉईस करून ती आणली आणि इथं आणल्यानंतर त्यांना योग्य प्रमाणे ट्रेनिंग दिली. त्यांनी जेवण ते सर्व केल्यानंतर मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना रिसल्ट चालू केलं आणि कृपेने ते चांगल्या प्रकारे चालायला लागले. आता ह्या वातावरणात आणि त्या वातावरणात फरक आहे. ह्या वातावरणात त्यांना मिसळण्यासाठी काय त्रास झाला काय? नाही, त्रास केव्हा होईल, तुम्ही याच्यापेक्षा जर का अजून वयस्कर आणले, अजून जर का समजा 2 वर्षाचं वासरू तुम्ही आणलं का 3 वर्षाचा बैल आणला तर मग ते आपल्या इकडं सूट होत नाही. तुम्ही आणताना त्यांना 8 महिन्याचं वर्षाच्या आतलं जर का आणलं तर 100% क्लायमेट आपल्याकडून त्यांना सूट होणार. कारण आमचा अनुभव आहे तो, आता आम्हाला त्याचा अनुभव आला. आणि प्रवीणने आमचं म्हणणं तेच झालं, प्रवीण पण तेच बोलला का हे वातावरण आपल्या इकडे छोटं असलं तरच सूट होईल, मोठ्या जनावराला वातावरण सूट होत नाही. आता किती महिने झाले तरी सरासरी आणल्यापासून? आता 4 महिने झाले आम्ही आणलेले. 4 महिन्यात आणून त्यांना सराव देऊन एक चांगल्या प्रकारचे बिनजोड पण त्यांनी देऊन तुम्हाला करून दिला, म्हणजे इतका फास्ट रिझल्ट तुम्ही त्याच्याकडून अपेक्षित होता का? त्यांचं मला एक अपेक्षा होती त्याची. पहिली आम्ही रेसल दिल्यानंतर पहिली ती अपेक्षा अजिबात नव्हती. जेव्हा आम्ही त्यांना टेम्पो मधून उतरवले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना फिरवत होतो तेव्हा तर मला अपेक्षाच नव्हती. मी याला बोललो पण काही हे आपल्या हातातलं काम नाही. परंतु ज्यावेळेस त्यांना झुंपले त्यावेळेस त्यांना झुंपल्याच्या नंतर जे त्यांनी सरळपणा दाखवला तो आपल्या इथल्या बैलांच्यात पण नाही. अशा पद्धतीने म्हणजे लहान असून पण ते कायम झुपल्यासारखे ते चालत होते, सरळ एकदम शिस्तीत चालले ते. आता दादा कसं होतं की एखादी अनपेक्षित शर्यत असली तर ती जर बैलांनी जिंकली तर मग काही लोकांचं म्हणणं असते की त्यांच्याकडे गोठा आहे, लिंबू आहे, असे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्याबद्दल काय सांग? बोलण्याच्या वेळेस पहिली गोष्ट म्हणजे जे बोलतात ना त्यांनी ते विसरलेत आपण कुठल्या मातीत जन्मलोय. हे गोठा लिंबू माझ्या तर जवळ पण फिरणार नाही आणि मी लोकांना पण फिरून देत नाही. माझ्या जवळ असतात ना, कोण बोलला मी एक उदाहरण देतो. मी राजकीय क्षेत्रातला माणूस आहे. बरोबर. माझं जवळजवळ राजकीय करिअर जवळजवळ 30 वर्ष झालेलं आहे. मी सांगायची गरज नाही, तुम्हाला पण माहिती आहे माझं. मी या क्षेत्रामध्ये माझं नाव कमवण्यासाठी पण आलेलं नाही. थोड्या प्रमाणात माझं नाव बऱ्यापैकी आहे, त्यामुळे मला फक्त इथे एक आनंद घ्यायचा म्हणून मी इकडं उतरलेलो आहे. परंतु जर का तो लिंबू आणि तुम्ही बाकी काही गोष्टी बोलतात त्याच्यावरती जर का बोलायचं झालं तर मी राजकीय असल्यामुळं माझ्याकडे याच्या आधी सुद्धा बरेच लोक मी भगत आणतो, मी हे आणतो, मी कुठेच कधी थारा दिलेला नाही. ज्यांना जर का भक्तावरती विश्वास असेल, म्हणजे मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगेल, ज्या लोकांना भक्तावरती विश्वास असेल का बाबा ही जोडी माझ्या भक्तामुळं कमी पळाली, माझ्या भक्तामुळं फाकली, तर मी त्या लोकांना असं चॅलेंज सांगेल. मी बाकी कशाचं चॅलेंज नाही करणार, शर्तीचं करणार नाही, कुणाला कशाच करणार, कारण तेवढी माझी कॅपॅसिटी नाही. पण भक्ताच्या बाबतीत एवढं चॅलेंज करेल तुमच्या माध्यमातून का त्यांनी महाराष्ट्रातले किंवा देशातले किंवा या पृथ्वी तलावातले 5 टॉपचे भगत आणायचे. आणि माझी जोडी नवीनच आहे, माझी जोडी ते लांब नका करू मला बघा, तिथे माझ्या फाटीमध्ये या जिथं शर्यत असेल तिथे आणि ते 5 भगत माझ्या जोडीच्या पुढे उभे करा आणि माझी जोडी फाकून दाखवा. काय असतं माहितीये का, एखादी जोडी ज्यावेळेस कमी पळते ना त्याचं कारण काय असतं, त्याशी तिचा कुठला तरी बैल कुठेतरी थोडासा आजारी असतो किंवा त्याचा सराव करताना त्याचं अंग भरलेलं असतं, या गोष्टी असतात. कारण तुम्ही बघा, मी 22-23 वर्ष क्रिकेट खेळलं, त्यावेळेस मी स्वतः बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, परंतु एक दिवस असं व्हायचं की मला बॉलिंग पण करता यायची नाही किंवा बॅटिंग पण, त्यावेळेस माझी अंग भरलेलं असायचं, कुठेतरी मी चुकीचा सराव केलेला असायचा किंवा बरेच दिवस सराव नसला केलेला, त्यामुळे ती गोष्ट करते. म्हणजे हारणं म्हणजे काय भगतगिरी नाही, आपलाच काहीतरी कमी कुठेतरी असतो आणि एकदा हारला म्हणजे बैल तो काही कमी नसतो. बरोबर. ते भगतगिरीला मी तर कधीच तारा देणारा माणूस नाही. आणि आपल्याला आणि मी समोरच्याला हे पण सांगेल, तुम्ही करू पण नका. कारण आताच्या शर्तीला बैलगाड्यांना एवढे चांगले दिवस आलेले आहेत तर तुमच्यामुळे ते गालबोट लावू पण नका. अहो, आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलोय. आज आपली भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे
महाराजांनी त्यावेळेस अंगारा आणि भगत यांना लांब ठेवले. बरोबर. आपण आता ज्या अमावस्या आहे हा. महाराजांनी त्याच अमावस्याच्या दिवशी लढाई करून तिथं विजय प्राप्त केलेला आहे. कसल्या अमावस्या? खरे. म्हणून तुम्हाला हात जोडून सगळ्यांना मी विनंती करतोय का भगत वगैरे तुम्ही काय करू नका आणि आपण एकदम आडाने दाखवू नका. आपण सुशिक्षित झालेलो आहेत आणि चांगल्या प्रकारचे आपल्या चांगल्या भूमीत जन्माला आलेलो. दुसरी एक गोष्ट मी आवर्जून सांगेल तुमच्या माध्यमातून का ज्यावेळेस आपण मैदानात जातो, बैल बांधतो, गाडा आपला सोडला जातो, त्यावेळेस अनेक पब्लिक किंवा आपले शौकीन आपल्या बैलाला बघायला येतात. मग एखाद्या बैलाने उडी मारली का काही घाबरून चिनी बैल बांधलेला असतो त्या दावणीवर जातात. मग त्यावेळेस कासरा ओलांडून जातात किंवा छकडा ओलांडून जातात. गाडा ओलांडून गेल्यानंतर त्याच्या जोडीला असलेली जी लोक आहेत आपली म्हणजे त्या गाडा मालकाच्या जोडीला त्या माणसाला इतक्या शिवाय देतात तर त्याचा हिशोब नाही. म्हणजे कुठेतरी लक्षण चुकीचं आहे. तुमचे धावून कासरा ओलांडला किंवा तुमच्या हे छकडा ओलांडला म्हणून का तुमचं कुठं काय प्रॉब्लेम होत नाही, काय कमीपणा होतं. मी आता पुशेगावच्या मैदानामध्ये गेलो होतो बैल घेऊन, तिथं एक मला अनुभव आला. माझ्या पाठी गेलेली मुलं थकली होती आणि आम्ही असं सर्वच लाईनीत बसलो होतो. एक मुलगा गाडा असा सोडला होता, त्याच्यावरती डोकं टाकून झोपला होता. एक तिकडून आला, अरे गाड्यावरती नको झोपू, ते बेकार असतं. म्हणलं अरे बाबा तू कुठला आला ज्योतिषी? म्हणलं त्याला मी लांब पाय करून पण झोपायला मला काय फरक नाही बोललो, हे सोडून नाही बोललो असलं. ही माझ्या बाबतीत झालेली गोष्ट. म्हणून हे मनात कुणी आणूच नका. कोणाच्यामुळे काय होईत असेल हे चुकीचं आहे आणि असंच कोणाकडे पॉवरफुल बघत असेल ना, मी त्याला चॅलेंज करेल का माझ्या जोडीच्या बाबतीत त्यांनी करावं. हे असं कधीच शक्य नाही. आपले बैल आपली ताकद आहे, आपली मेहनत आपली ताकद आहे आणि आपलं नशीब आहे. बरोबर, नशिबाचाही भाग बस, बाकी काही नाही. आता दादा नवीन पिढी या क्षेत्रात खूप आले, म्हणजे आता तुम्ही राजकीय क्षेत्रात असतं, सामाजिक कार्य तुमचं खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यात सामाजिक कार्य म्हटलं तर इथे आल्या आल्या मी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे की इथे एक घाट बनवलाय बैलांसाठी आणि त्या घाटाची अशा प्रकारे काय ठेवण केली की दोन्ही साईडला म्हणजे कट्टे आहेत, मातीचे ढीग आहेत, म्हणजे कुठलीही जोडी किती म्हणजे बाहेर जाणारा किंवा साईडला जाणारा बैल असला तरी तो एकदम सरळ रेषेत तिथे येणार. तर त्या मागचा उद्देश काय सांगाल की तुम्ही तुमच्या बैलांसाठी केलंय की सर्वांसाठी केलंय, कसं काय? मी गेल्या वर्षीपासून बैलांच्या याच्यामध्ये आलो. आता ज्यावेळेस आलो त्यावेळेस मागच्या वेळेस आम्ही फाटी शोधत होतो रेशलसाठी, तर बरेच मुलांची ओरड होती की आता तिथे आम्हाला रेशल करून देत नाही, कोण अडवतोय कोण आहे. मग ते मला सांगायचं, मग मी त्या मालकाला सांगायचो, मग तो मालक ती फाटी खुली करून द्यायचा. मग मी नंतर विचार केला, मी इथं फिरत असताना मी विचार केला का आपण जर का स्वतः इथे जर का नजर मारली तर विचार केला तर 350 पावलाचा इथं राऊंड भरतोय. फक्त आपल्याला एक नारळ काढावं लागेल आणि आपल्या येण्या जाण्याचा रिसॉर्टचा रस्ता बंद करावा लागेल. मग त्याच्याने काय होईल बोला, आपल्या पण बैल इथं शिकवले जातील आणि आपली जी आजूबाजूची बरेच म्हणजे एक गावामध्ये आज मी खोटं सांगत नाही, श्रीमंत नाहीये कोणी, परंतु शौक एवढा आहे आणि हौस एवढी आहे का एक गावामध्ये 70-60 बैल आहे. परिस्थिती नसताना पण म्हणजे एवढी हौशी आहेत, घरातल्या मुलांना कमी खायला घालतात पण त्या बैलांना पहिले बघतात. मग मी तो विचार केला चला 5-25 जोड्या इथे पण येऊन शिकतील, नवीन बैलांना तिथे रेसल भेटेल. पण त्याच्यात झालं काय, माझे बैल पालाचे इथे बंद झाले, कमी कमी सर्वांना तर उपयोग झाला त्याचा. म्हणजे एक सर्वात मोठं बैलगाडा क्षेत्रासाठी हातभार आणि एक सामाजिक कार्य घडलं तर या इथल्या लोकांसाठी एक इथल्या लोकांसाठी ते फायद्याचं झालं. स्वतःची आणि एक हक्काची तुम्ही घाटी बनवली. आणि त्याच्यानंतर आता दादा नवीन मुलं जी या क्षेत्रात येतात, आता काय होतंय बरीचशी मुलं जी कामधंद्याला असतात थोडे थोडे पैसे काढून एखादं वासरू वगैरे घेतात आणि या क्षेत्रात उतरतात. अभ्यास या क्षेत्राचा कमी असल्यामुळं डायरेक्ट या क्षेत्रात उतरतात आणि मग त्या क्षेत्राला एक नाव, काही लोक मग बोलतात की नाही आमचा मुलगा या क्षेत्रामुळे वाया गेला किंवा या क्षेत्रात उतरायला नव्हता पाहिजे. तर त्या लोकांना काय सांगाल की हे क्षेत्र कसं आहे? आता तसं पाहिलं तर हे क्षेत्र तेवढं सोपं नाहीये आणि आताच्या पिढीसाठी ते चुकीचंच चाललेलं आहे. कारण आज तुम्ही बघताय मागे तुम्ही विचार केला 10 वर्षाच्या आधीचा काल 5-10 वर्षाचा, तर सर्व तुम्हाला लेंगा आणि टोपी आणि धोतरवाले दिसायचे, म्हणजे वयस्कर, थोडक्यात ज्यांचं पूर्ण आयुष्य संसार करून झालेलं आहे, त्यांना काय आता जास्त काम वगैरे नाही, मुलं वगैरे घर परपंच भागवतात, अशीच लोक बाहेर जायत होती आणि शर्ती करत होती. परंतु आता उलट झालेलं आहे, ती मुलं जी लोक पहिले शर्तीला जायची ती आता घरात राहिली आणि जी लोक मुलं परपंच भागवत होती ती आता शर्तीनं जायला लागली. आता याच्यामध्ये एक विचार केला तर सर्व मुलं बेघर आहेत, म्हणजे जे कमवतच ना असं नाही, काही कमवणारी पण आहेत, पण 75% आपण बघतो एक अभ्यास केला तर बिन कमवणारीचे. तर मला त्यांना एक सल्ला द्यायचा आहे नक्कीच का तुम्ही नक्की या इकडं 2 प्रकारचं फायद्याचं पण आहे तोट्याचं पण आहे. फायदा काय तो नंतर सांगतो, पण तोटा आत्ताच निघतला हा आहे
का तुम्ही जर का हे व्यसन पकडलं तर हे व्यसन एवढं घातक आहे का ते नाही सुटणार आहे. बरोबर. आणि ते पकडल्याच्या नंतर तुम्ही घराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही करा हिशोब नक्की करा, पण घराचं पूर्ण तुम्ही टोटल नियोजन केल्याशिवाय याच्यामध्ये पडू नका. हाऊस म्हणून या, थोडा वेळ आलात, 2 तास तिथं मजा घेतलीत, निघून गेलात, आनंद आहे. परंतु तुम्ही जर का स्वतःच परपंच जर का दुर्लक्ष करून याल तर पुढचं भविष्य अंधार आहे. बरोबर. दुसरा फायदा याच्यामध्ये हा आहे, एक सांगतो का कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन जे औषध मिळणार नाही ना ते इथं टॉनिक मिळणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 4 तास शर्ती बघताय ना, तुम्ही महिन्यावर तुम्हाला त्या शर्ती बघितल्यानंतर अटॅक येणारच ना हो. मी याचा अनुभव घेतो, मला अंदाज आहे. कारण तुम्ही ना बाकी सगळं विसरून जाता. ते केलं. हा, म्हणजे जो खरंच एखादा माणूस बोलतो आपण का त्याला अटॅक आला, त्याला का आला तो कुणाशी बोलतच नव्हता, तो एकटाच राहायचा, अशी लोक किंवा इतरांना काय प्रॉब्लेम असेल अशी लोक जर का तिथे खरंच गेली ना त्यांना अटॅक येणारच नाही. बरोबर. म्हणजे असं ते क्षेत्र आहे, म्हणजे आनंद आहे, आनंद. पण तिथे गेल्यानंतर पण स्वतःची काळजी पण घेणं गरजेचं आहे. कारण आता आपण बघतोय 2-3 ठिकाणी ऍक्सिडेंट झालं, त्याच्यामध्ये कुणाला प्राण पण दाखवावा लागला. मग हे त्याच्यामुळे घराचं नुकसान होतंय. बरोबर. ही पण दखल घेतली पाहिजे. म्हणून तुमच्या माध्यमातून मी परत एकदा विनंती करतो का शर्ती बघा, ज्या बैलांना आपण मैदान करतो ते पल्ल्यासाठी करतो, बरोबर. ते अडवण्यासाठी नाही. मग त्याला खुल्लं पळू दे, ज्याच्यात धमक आहे ते मैदान मार. बरोबर. अरे आज आपण समजा आता माझे समजा 2 शर्ती चांगल्या केल्या म्हणजे मी माझे बैल भारी समजायचे का? नाही असं नाही ना, माझे पण बाप पडलेत ना हो, फक्त ते येत नाही मैदानात, खरं. येतील ना थोडे दिवसात ते पण त्यांना पळू द्या खुल्लं, मग ती कुणाची पण बैल असू दे. पण इथं झालंय काय माहितीये का, त्याने केलंय ना त्याला आता नडाचं कुसुम, ही पद्धत झाली. म्हणून मी हात जोडून सांगतो, एक क्षेत्र नडाचं नाहीये, एक क्षेत्र वाईटपणा आणायचं नाही, एक क्षेत्र एकमेकाला आनंद द्यायचा आहे आणि तो एकमेकांना द्यावा. मी ते सांगतो, हे आपला पारंपरिक छंद या शेतकऱ्याचा, आणि शेतकऱ्याचा छंद पण आहे. आणि एक जर का बाजू बघितली तर आपले सगळे मराठी जे काय सण असतील, जे कार्यक्रम असतील, जे काय असे बैलगाडा असतील, बंद करण्याच्या मागे लोक लागलेले वाट बघत असतात. मग आपण त्याला काय गालबोट लावायचं? आजची जी परिस्थिती चाललेली आहे ती चांगली आहे, पण ते जे काही प्रेक्षक वर्ग जे त्याला बदनाम करतात त्यांनी कुठेतरी थांबावं असं मला म्हणणं. आपला हा परंपरेचा नाद आहे, हा आपणच जपला पाहिजे. हो हो. आता दादा त्याच्यानंतर तुम्हाला विचारतो की आता इथून पुढची तुमची वाटचाल कशी असणार आहे बैलगाडा क्षेत्रात? आता कसं आहे की तुम्ही आता म्हणजे जुन्या शर्यतीपासून पण आता या नव्याने तुम्ही जी भगत घेतला, तुफाने, त्यानंतर ही जी नागोरी वासरं घेतली, आता तुम्ही नव्याने वाटचाल केली आणि सर्व प्रेक्षकांचं जे लोकांना, काही लोकांना राजकीय दृष्ट्या तुमचं व्यक्तिमत्व माहित होतं, पण हे बैलगाडा क्षेत्रातलं नाव तुमचं लोकांना माहित नव्हतं. आता या 2 मैदानात लोकांच्या बहुचर्चेत नाव जरी सांगितलं तरी हरकत नाही. तर आता इथून पुढची तुमची वाटचाल कशी असणार आहे? आता वाटचाल म्हणल्यावरती काय आहे सांगू का, मी बैलगाडी क्षेत्रामध्ये जे समजा जर का आता आलोय ना, चालू झालंय, तर पण याच्या पुढची वाटचाल काहीच नाही. माझी वाटचाल ही जशी आहे तशीच राहणार आहे. जायचं, बिंजोड लावायचं, कोण आला तर त्याची शर्यत करायची, नाही तर आपलं घरी गप यायचं. कुणाच्यावरती सहजच तरी मला वाटत नाही मी कुणाच्यावरती जोडी फिरेल म्हणून. आणि किती जरी विजय मोठा झाला तरी माझा तिथं जल्लोष नसणार आहे. कारण माझ्या आयुष्यात मी जल्लोष भरपूर घेतलेत, मला तिथं जल्लोष करायची गरज नाही, काहीच गरज नाही. कारण सर्व आपलेच आहेत. आपण जर का म्हणतो, बघा तुम्हाला मी उदाहरण देईल, तुम्ही जर का 2 ग्रुपमध्ये असाल, कर्जत बैलगाडा चर्चासत्र, ठाणा रायगड पालघर मुंबई चर्चासत्र, या ठाणा रायगड पालघरचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे तुम्ही स्टेटमेंट बघा, कधी पण ते पाठवतात व्हॉट्सअपला. ते एक ऑडिओ पाठवल्यानंतर त्यांच्या तोंडात भावाशिवाय विषय दुसरा काही नसतो. मग आपण कुठे चालायला पाहिजे हे प्रत्येक गाडी मालकांना समजायला पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं आपण सगळे एकच आहेत, मग तिथे गेलो आपण निघाला कशाला करायला पाहिजे. काही तर थोड्या विषयावर पण वादविवाद करीत असतात. मी एक विषय सांगतो, मी तर पहिल्यांदाच आहे, माझं नवीनच क्षेत्र आहे. उलट मी इथे चाकणला मी बैल घेऊन गेलो होतो, आताचे शर्यत झाले चाकणला, गट पास माझा बैल झाला. फक्त मी तिथे जाऊन बोलायचं होतं, मला बाई भेटल्याची माझ्या भगतला बैलाला, पण मी गेलो, मला बोलवते परवा तुम्ही जा, बोललो नाही. त्यांनी निर्णय दिला, विषय संपला. ज्या गाडीने गट पास केला त्याची गाडी मागे बाद झाली होती, सुट्टीला लॉबी टच झाली होती, आणि आपली गाडी फक्त अर्ध्या फुटाच्या अंतराने गेली होती. पायावरती निकाल दिला तो. पण मला 2-3 सांगितलं तुम्ही जा, आपला भगत गाडी मारले 100, बोला अजिबात नाही. 95 निर्णय विषय संपला. काय फरक पडतोय? आपलं बैल चांगला आहे का नाही ती पब्लिक ठरवेल ना. आणि तुम्हाला माझा अनुभव दिसेल केव्हा पण, कुठे जरासं जर तुम्हाला वाटलं का बाबा तुम्ही असं केलं तर मला तुम्ही पकडाचा. माझं ते क्षेत्रच नाही, मला फक्त जाऊन आनंद घ्यायचा आहे, बाकी काय नाही, काहीच घेणे नाही.
आता दादा आपली जी बैलगाडा क्षेत्राची जी कमिटी तयार झाली हम्म. तिचाही चांगला बैलगाडा क्षेत्राला सहभाग आहे आणि आता 31 जानेवारीला आपल्या बैलगाडा क्षेत्राचा एक महोत्सव ठेवलाय. तर त्याबद्दल काय सांगाल? त्याच्यामध्ये तुमचा महोत्सवाला तुमचा सहभाग कसा असणार आहे? आता हे जे कमिटीने चालवलेले आहे, हा चांगला उपक्रम चालवलेला आहे, जेणेकरून जी काय फाकलेली मंडळी असतात, कुणाची मनं दुखवलेली असतात, ती यायची सर्व एक जागी येतात आणि चर्चा केल्यानंतर प्रश्न मार्गी लागतात, सुटतात बरोबर. सर्व. आणि राहिला देणगी स्वरूपाचा विषय, मी काय त्याच्यासाठी काय मोठा देणगी दिलेली नाही. फक्त एक माझा फुलाची पाकळी मला द्यायची होती, मला चांगल्या प्रकारची द्यायची होती. पण चला, मला ती जेवढे होते तेवढे मी केलं. परंतु त्यांनी जो कार्यक्रम चालवलेला आहे, मी तर बोलतोय हे बरेच वर्ष आधी व्हायला पाहतं, परंतु आता चालू केलेलं आहे, आपलं भाग्य आहे. याच्याने तरी गाडा मला कुठेतरी लाईन वरती व्यवस्थित येते बरोबर. आणि कुणाला तरी आता कमिटी म्हणजे सोपं काम नाही हो, प्रत्येकाला आधार आहे. हो. अडचणीला कुठं काय प्रॉब्लेम झाला, काय झाला, अहो मी बघतोय कुठला विषय कुठं सोडवतात. नाशिकला विषय झाला तो इथं सुटला, मग वरती विषय झाला तर इथं सोडवले. एकट्या सुदाम पवाले असं तर नाही सुटलं, नसतं सुटला, शक्य आहे का? बरोबर. कमिटी असल्यामुळे तो सुटतो. म्हणून कमिटीला मी तुमच्या माध्यमातून सांगेल, प्रत्येक गाडा मालकाला विनंती करेल, कमिटीचा आदर करा. मी तर अजून कुणाला ओळखत पण नाही, कमिटीच्या माणसाला कुणाकडे गेलो पण नाही. पण मी एक सांगतो का, मी एक राजकीय म्हणणं आलेलो आहे, म्हणून मी सांगेल का हे क्षेत्र आपल्या वाडवडिलांपासून आहे, पूर्वजांपासून आहे आणि ते टिकलं पाहिजे. म्हणून कमिटीचा आदर करा. आपल्याला फायदेशीर अशी कमिटी आहे आणि कमिटीचा आपण आदर केला पाहिजे. आता दादा बरेचसे म्हणजे तुम्ही बोलताय बरेच वर्ष मी बघतोय बैलगाडा क्षेत्र आणि आता तुम्ही बरेचसे बैल बघितले असतील. तर तुमच्या म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील एखादा तुमचा आवडतीचा बैल की हा बैल तुम्हाला खरंच मनापासून आवडला आपलं असं कोणता काय बैल सांगा? आता सध्या माझाच हे स्वतः परिस्थिती अशी आहे का आता 5-6 बैल महाराष्ट्रामध्ये पळतात. हो. माझ्या तोंडावरती एक नाव तर चांगलं आहे, पण मी एक ते नाव घेऊन मी समोरच्याला नाराज नाही करू शकत. बरोबर. कारण जेवढे आहेत, सोन्या असेल, मथुर असेल, पंडित शेटचे काही बैल होते, बकासूर असेल, वरती घाटावरती आहेत, सगळेच बैल चांगले आहेत. त्याच्यातला एक बैल तुम्ही बोलताय निवडायला पाहिजे, परंतु मी नाही निवडू शकत. मी एक गाडा मालक आहे, त्यामुळे मला समजतं. पण या बैलांमुळे 3-4 बैलांमुळे मला हे येड लागला असं तुम्ही समजा. हा म्हणजे असं बऱ्याचशा लोकांचं असं झालंय की बकासूर आल्यापासून मला बैलगाडा असं नाही. बकासूर तर आता आला हो. सोन्या आहे, पंडित शेटचे चांगले बैल पळत होते. त्यानंतर किरण राऊत माझे चांगले मित्र आहेत, त्यांचा लक्षात एकदम टॉपला पळत होता. बरोबर. मी एक किरण शेटचं पण एक उदाहरण देईल का, किरण शेटचा जो बैल पळत होता तो आज जेवढे बैल पळतात त्यांच्यापेक्षा नक्कीच सरस पळत होता. बरोबर. आणि आम्ही त्यांना जवळ बघितलेलं आहे. पण त्या माणसाकडे जसा संयम आहे ना, तसा संयम पाळावा सांगेल. बरोबर. मी हे नक्की सांगेल तुमच्या माध्यमातून. कारण बैल आज पळतोय, उद्या पळणार नाही. खरे. स्वभाव आपला आज जर का बदलला ना आणि उद्या आज जर जो आहे आणि उद्या बदलला ना, तो लोक आपल्याकडे येत नाही. बरोबर. म्हणून आज जो आहे तोच उद्या ठेवा, नाही तर आज वाईट ठेवायचा आणि उद्या बदलायचा आणि लोक मग मला नाव ठेवतात असं बोलतं, ते चुकीचं आहे. बरोबर. म्हणून स्वभाव चांगला ठेवा. बैल आपलं काय आहे ते काम करणार आहे, तुम्ही नाही करत ना, बरोबर. हेच सांगणे बाकी. आता दादा एवढी बैल आहेत तुमच्या दावणीला, बरीचशी बैल आहेत, म्हणजे एक 7-8 बैल आहेत आणि त्यांचं संगोपन आहे. तर आता बैलगाडा क्षेत्र जर बघायला गेलो तर आर्थिक दृष्ट्या गणित कसं असतं, म्हणजे तुमचा व्यवसाय वगैरे कसं काय, एवढी बैल सांभाळणं? आता माझ्याकडं जवळजवळ 12 वर्षे पहिले पूर्वी माझ्याकडे म्हशी होत्या, 100 म्हशी होत्या. मी तर काही नियोजन बिघडल्यामुळे ते बंद केलं. पण 8-9 वर्ष झालं माझ्याकडे गायी आहेत, गिर गायी जातीच्या गायी आहेत. त्याचे खोंड जवळजवळ 11 ते 12 खोंड दरवर्षी माझ्याकडे आहेत. मी ते विकत नाही. बरोबर. तर आणि त्यांना दूध पण नाही, परंतु माझा स्वतःचा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, आता रिसॉर्ट पण चालू आहे, त्यामुळे मी ते करू शकतो. बरोबर. परंतु 2 बैल ना 3 बैल पाळणं तेवढं पण सोपं नाही. त्याची खावटी आली, त्यांचं माणूस आलं, सर्व काय बोललं तर तेवढं सोपं नाही. त्यासाठी व्यवस्थित पाहिजे, आर्थिकदृष्ट्या मजबूत पाहिजे. बरोबर. आता तुमचं या बैलांच्या मागे नियोजनाचं कसं काय असतं? आता तुमच्या साईटला जर बघायला गेलो तर कोणाला ओळख सांगायची गरज नाही, महाराष्ट्रातील एक नामवंत ड्रायव्हर बोलले तर प्रवीण ड्रायव्हर टेंबरी, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आता तो गाव तुम्हाला थोडीशी आयडिया असेल, याच्या आधी मी त्याला शर्ती बंद करायला लावलं होतं जवळजवळ. का हे बैल आपण एवढे जीव लावायचो. आता तुम्ही बघा माझ्याकडे सर्वांकडे तुम्हाला खिल्लार बैल भेटतील, माझ्याकडे गावठी बैल आहेत आणि मार्केटला उद्या मी त्यांना बिंजोडला लावणार आहे. कारण मला आयडिया, मी थोड्या नाही मोठी पाळाली, बारकी आस्ती पाळाली तर चालेल, पण बिंजोड लावणार मी त्यांना. तर त्यावेळेस कसं होतं, आपण त्यांना जीव लावायचो आणि त्यांना 2-2 माणसं पराने मारायचे किंवा मग काठीने मारायचे. तर माझं म्हणणं होतं का आपण त्यांना जीव लावतोय ना, मग त्यांना मारायचंय, म्हणून मग ते नको आपल्याला असलं.
तर योगायोगाने त्याला चांगले दिवस आले आता शर्तीनं, कुठला मारहाण नाही काय नाही. आणि मग आणि त्याचं बोललं तर मी सांगायची गरज नाही, त्याला पूर्ण महाराष्ट्र ओळखते आणि चांगल्या प्रकारचं त्याचं Right. नियोजन असतं. आणि जवळजवळ तो प्रत्येक आड्यामध्ये ज्या जोड्या होऊ शकतो त्याच्यामध्ये त्याला यशच भेटते. म्हणजे बाजूला जाणाऱ्या जोड्या तो सरळ आणतो. म्हणजे एक चांगल्या प्रकारचे ड्रायव्हर हो. तुम्हाला पाठिंबा आणि त्याच्या स्वतःकडे पण बैल आहेत ना, हो आहेत. आणि त्यांच्या खानदानी पहिल्यापासून बोलतो मी 3-3, 4-4 बैल असायचे पहिले त्यांच्याकडे, हो 100. असे परिस्थिती. दादा तुमच्याकडे नेतो, काय सांगाल या नादाबद्दल तुमच्या? आता पूर्वीपासून बाबांचा वेळ पण तो होता, त्यांचं बघून ते मला लागलं, दुसरं काय. आणि ड्रायव्हिंग बद्दल काय सांगाल? आता तुम्ही तुमचे पण ड्रायव्हर चे संघटना झाले, त्यात तुम्हाला पण एक संघटनेचं पद आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? काय नाही तर व्यवस्थित चालली संघटना, आमची संघटनेचा काही विषयच नाही. तेवढाच काय काही ड्रायव्हर आहेत ना, तेही सेम व्हायला लागलं पाहिजे. एखादी गाडी जिंकल्यानंतर ते जल्लोष करतात, काही कपडे घालतात, अशा नाही गोष्टी केल्या पाहिजे. बरोबर आहे, ठीक आहे. दादा तुमच्या नाव आहे. आणि या नागोरी वासराचं नाव म्हणजे रायगड आणि त्याचं नाव भगत. तर या नावांबद्दल काय सांगाल? अशी नावं ठेवली तुम्ही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही मुलाखतीत सांगितले की जे काही म्हणतात भक्तांना विरोध आहे, तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा की भगत वगैरे असं काही नसतं, आणि त्यातल्या त्यात आपल्या बैलाचं नाव पण भगत आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? आम्ही ज्यावेळेस हा बैल घेतला ना, त्याचं त्या मालकानेच नाव भगत ठेवलेले. हा. तर मी घेतल्यानंतर मी पण असा विचार केला का काहीतरी नाव चेंज करू. परंतु मी प्रत्येक बैलाचं नाव का वेगळं ठेवलंय त्याचं कारण असं आहे का काहीतरी वेगळं असावं. बरोबर. तेच नाव आता समजा मथुर ठेवलं, तेच नाव आता मथुर, आपली गाडी जिंकली तर आपण टाकतो मथुर विन. मग काही कारणं जे नवीन बघणाऱ्यांना असं वाटतं मथुर, म्हणजे कॉमन होऊन जातं. कॉमन. मग काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून प्रत्येकाची नावं वेगळी ठेवली. आणि भगत हे नाव कुणाचंच नव्हतं. बरोबर. मी सर्च केलं, बघितलं तर कुणाचंच नाही. मग मी ते नाव ठेवून दिलं. रायगड हे नाव पण तुम्हाला कुठंच दिसणार नाही. कुठंच नाही. रायगड हे नाव काय ठेवलं? रायगडची एवढी उंची आहे का माझी इच्छा आहे का त्यांनी पण रायगड एवढी तर उंची कोण गाठू शकत नाही, पण त्याच्या खालोखाल रायगडची त्यांनी उंची गाठावी आणि रायगड एक्सप्रेस म्हणून त्याचं नाव पडवून मी ते ठेवलं. आणि त्याचा पल पण मी पहिला बघितला, बरोबर. पळण्याची पद्धत. म्हणजे त्याने असं कुठं बघितलं ते नागोरी वासरू म्हणजे माणूस बघितल्यानंतर कुठेतरी थोडं दचकतं. बरोबर. त्याच्याकडे तसा काय प्रकार मी बघितला नाही. 2 याला रेसल घेतल्यानंतर मग मी त्याचं नाव रायगड ठेवलं. आता काय असेल वय साधारण त्याचं? त्याचा आता 16 महिने असेल. 16 महिना चालू आहे त्याला. म्हणजे आदत वासरू आहे. हो. आणि त्याचं पलवण्याचं कसं काय? म्हणजे काही असतं की आता पलतोय, सतत गुलाले, तर तुम्ही किती दिवसांनी त्याला काढताय? आता आम्ही आता बघा त्यांना इथे गुडोनला पलवला होता, त्याच्यानंतर आता उद्या पलवणार आहे 8-10 दिवसांनी. खरं म्हणजे तुम्हाला आहे ना रेसल माझ्या अनुभवाने सांगतो, माझ्यापेक्षा जाणकार भरपूर लोक आहेत. 2 दिवसांनी रेसल दिलीच पाहिजे. बैलाला. त्याला बैलांना का रेसल दिली पाहिजे? त्याचा जो स्पीड आहे ना तो चालू राहणार. आता काही बोलत असतील याला कुणाला बकासूरला रोजचं पलवता येते, चुकीचं नाही. मी सांगतो नाही चुकीचं. मी तर लहान आहे सर्वांच्या क्षेत्रीवाल्या शर्तीमध्ये, पण चुकीचं का नाही? त्याचा तो स्पीड पकडून राहतोय. जसं आपण क्रिकेट खेळताना जी लोक रोजचा सराव करतात, त्याच्याशिवाय त्यांची चपलता येत नाही, बरोबर. त्याच्याशिवाय ते कॅच पकडू शकत नाही, त्याच्याशिवाय ते बॅटिंग करू शकत नाही, तोच प्रकार त्यांच्यात आहे ना. असं आहे. तर म्हणजे त्यांना तो सराव पाहिजे. पाहिजे. तुम्ही 15 दिवसातून 8 दिवसातून सराव द्याल तर त्याला पण महत्व नाही. 2 दिवसांचा कंटिन्यू पाहिजे. तुम्ही जर का 4 दिवसांनी द्याल ना तर त्याला ती अंग जड होणार, त्याला ती आम चढणार. बरोबर. तसा रोजचा सराव असेल किंवा 2 दिवसांनी असेल तर ती आम वगैरे असं त्याला जड होणार. म्हणजे जसं हे माझा अनुभव सांगतोय, इतरांचा नाही. हा, म्हणजे जसं काही एखाद्या पैलवानाला रोज तालमीत जाणे बस. गरजेचं असतं, तेच आहे. तसंच या बैलांना पण आहे. कोण बोला असेल पळून त्याचा हे नाही असं काही नाही. उलट त्याला तेवढीच ती सवय होऊन जाते. आणि बरोबर. बकासूरचं 100% तेच झालं म्हणून तो आज परत टिकून आहे. एवढी बैल सांभाळणं, आता तुम्ही बऱ्याच गोष्टीत राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या बरीचशी कामामध्ये तुम्ही व्यस्त असता, पण बैलांचं हित नियोजन बोलले किंवा बैलांची सांभाळणी बोलले तर त्याच्यामध्ये कोणाचा सहभाग असतो? कसं काय? बैलांचं नियोजन बोललं तर मी एवढं जर का बैल असेल तर त्या मालकाने स्वतःचं लक्ष दिलंच पाहिजे. परंतु तुम्हाला त्याच्यात विश्वासू पण माणसं पाहिजे. हो. आता बैलांचं बोललं तर इथं माझ्याकडं हे आहेत, हे सर्व बैलांचं बघतात. त्यानंतर ही मुलं पण येतात अधूनमधून. त्यानंतर हे आहेत, तिकडे सुजित म्हणून आहे. ही सर्व मुलं येऊन म्हणजे त्यांचं- गावकरी लोक हा, आहेत सर्व. आता कसं आलंय माहितीये का, मी माझा स्वभाव असा आहे काही तो कोणी आलं, काय वस्तू लागली, काही झालं तरी पण मी कुठल्या गोष्टीला हे करत नाही. आणि बैल स्वतः हाताने जरी सोडून इकडे कोणी आणला तरी, आणि त्यांना मुलांना हौस आहे, स्वतः येऊन ते बरोबर. हे करत असतात. त्यामुळं बैलांचं चांगल्या प्रकारचं देखभाल चालू आहे. दादा तुम्ही बैलांचं सर्व निगा राखता, काय सांगाल बैलांबद्दल? व कशी आहेत बैल आपली? बैल व्यवस्थित आहे. दादांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? दादांचा तर 1 नंबर स्वभाव आहे. आणि बैल तुम्ही कधी जाता का शर्यतीला? नाही, मी नाही कधी. मी इकडेच असतो. इथेच असतात.
ठीक आहे. पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनल तर्फे अशा शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही पण मला माझी भेट घेतली. मी तुम्हाला खरं म्हणजे मुलाखत देत नव्हतो. त्याचं कारण असं होतं का मला या क्षेत्रामध्ये अशी मुलाखत वगैरे काही द्यायचीच नव्हती, पण तुम्ही ऐकत नव्हते म्हणून तुम्हाला देणं भाग पडलं. पण तुम्ही इथं माझ्याकडे आलात त्याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद.